नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. साखरेऐवजी गूळ किंवा मध हे हेल्दी असतं का, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. आणि सगळ्यांना माहिती आहे की दररोजच्या चहामध्ये, कॉफी, दुधात आपण साखर टाकतच असतो. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की साखर सोडून गूळ वापरा किंवा मध हे एकदम नैसर्गिक साखर आहे आणि ती शरीराला चांगली असते. तर हा प्रश्न बऱ्याच वेळेला उपस्थित होतो. पण खरंच असं असतं का, तर ते आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. आता सगळ्यांना माहिती आहे की साखर म्हणजे रिफाईंड शुगर. ती ऊसापासून बनलेली असते किंवा बीटपासून पण बनवली जाते. आणि सर्व प्रक्रियेमध्ये सर्व पोषक घटक आपण काढून टाकतो आणि शिल्लक राहते ते फक्त ग्लुकोज आणि फ्रक्टोज, जे शरीराला फक्त कॅलरीज देतात, पोषण बिलकुल मिळत नाही. सो दररोज जास्त प्रमाणात जर साखर घेतली तर आपल्याला काही प्रॉब्लेम होतात. त्यामध्ये वजन वाढणं, इन्सुलिनचा रेजिस्टन्स होणे, डायबिटीजचा धोका, हृदयविकाराचा धोका वाढतो. थोडक्यात आपण साखरेला गोड विष असं म्हणू शकतो. आता गुळासंदर्भात आपण जाणून घ्या. थोडा चांगला आहे पण मर्यादित घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तो नैसर्गिक जरी असला त्यात थोडं लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असतं. थोडक्यात आपण त्याला साखरेपेक्षा थोडा बेटर पर्याय म्हणू शकतो. परंतु लक्षात ठेवायला पाहिजे की 100 ग्रॅम गुळात सुद्धा 380 कॅलरीज असतात. म्हणजे साखरेतही 395 कॅलरीज असतात. म्हणजे तसं पाहिलं तर फरक हा एकदम नगण्य आहे. गूळ उपयोगी जरी असला तरी तो अति केला तर तोही नुकसान करतो आणि डायबिटीज लोकांसाठी तर तो धोकादायक नक्कीच ठरतो. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे मध. नैसर्गिक जरी असलं तरी ते साखरे इतकंच म्हणजे साखर सारखंच असतं ते. आणि त्याच्यात अन्न आणि नैसर्गिक अन्न जरी असलं पण त्याच्यातही फ्रुक्टोज आणि ग्लुकोज मोठ्या प्रमाणात असतं. काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट, एन्झाईम्स आणि काही पोषक द्रव्य त्यात असतात. परंतु साखरेपेक्षा थोडंसं चांगलं म्हणू शकतो. परंतु एका चमच्यामध्ये 60 कॅलरीज मिळतात. त्यामुळे जवळपास साखरे इतकंच ते गोड असतं. सो डायबिटीज लोकांनी हनी म्हणजे हेल्दी आहे असं समजून ते मोठ्या प्रमाणात घेत असाल तर ते टाळणं गरजेचं आहे, कारण ते सुद्धा शुगरच वाढवतं. तर निष्कर्ष अगदी सोपा आहे. गूळ आणि मध हे साखरेपेक्षा थोडं चांगलं म्हणता येईल, पण अति वापरलं तर दोन्ही वाईट. नॅचरल म्हणजेच नेहमी हेल्दी असतं असं नसतं. आणि हेल्दी म्हणजे संतुलन आणि मर्यादा. त्यामुळे साखर, गूळ किंवा मध काही जरी वापरलं तरी ते आपण दिवसाला खूप कमी प्रमाणात वापरलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींची आपण म्हणजे नोंद घेऊनच आपण आपल्या आहारामध्ये त्याचा वापर करावा. धन्यवाद.